नित्य स्वामी दर्शन 11 नोव्हेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. नवविध भक्तीमधल्या सख्य भक्तीच्या 8व्या पायरीवर दृढपणे उभ्या राहण्यासाठी आपली भक्तिभावना स्वामींप्रती कशी निकट करावी, काय केले असता ही सख्य भक्ती घडेल, ही भक्ती कशी करावी यासंबंधी मी थोडेसे दृष्टांताच्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे. चातक पक्षी आपले तहान फक्त पावसाळी थेंबाने भागवतो. त्याला मेघांच्या बरसातीची खरे तर तहान लागलेली असते. चातक पक्षी कितीही तहान लागली तरी साठलेल्या किंवा साठवल्या गेलेल्या पाण्यात आपली चोच बुडवून कधीही आपली तहान भागवत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु पावसाळी मेघ बरसलाच नाही तर चातकाची तहान भागली जात नाही. याचा अर्थ असा की चातकाची तहानलेली नजर पावसाळी मेघांवर खिळलेली असते. चातक फक्त पावसाळी मेघांचीच वाट पाहत असतो. मेघांवरले त्याचे प्रेम कधी कमी होत नाही की पावसाळी मेघ आकाशात उमटले नाहीत म्हणून तो कधी नाराज होत नाही. चातक पावसाळी मेघांची वाट पाहतो. चकोर पक्षी पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहत असतो, कारण चकोर फक्त पौर्णिमेच्या चंद्रकिरणांचे सेवन करतो. ते पौर्णिमेचे चंद्रकिरण मिळावेत म्हणून तो संपूर्ण मास उपाशी राहतो. पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहणारा चकोर काय किंवा पावसाळी मेघांची वाट पाहणारा चातक काय, हे सख्य भक्तीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. आपल्याला सुद्धा स्वामींची जशी चातक तहान लागायला हवी तसे प्रेम आपण स्वामींवर केले तर स्वामी आपल्या भक्ती आयुष्यावर पौर्णिमेचा चंद्र होऊन उगवतात. पुन्हा आश्चर्याची गोष्ट अशी घडते की स्वामींची पौर्णिमा 12माही अनुभवता येते. इतकी की दिवसासुद्धा स्वामी सूर्यरूपाने उगवून चंद्रकिरणांनी आपली तहान भागवतात. थोडक्यात सांगायचा मुद्दा इतकाच की आपले स्वामी प्रेम ह्या 2 पक्ष्यांसारखे हवे. भक्तीचे पंख जोडल्याशिवाय स्वामींच्या प्रेमळ आभाळात उडता येत नाही. ह्या सत्याची जाणीव त्यासाठी प्रथम व्हावी लागते. स्वामींव्यतिरिक्त आपले कुणीही सगळे सोयरे नाहीत ह्या सत्य जाणीवेला स्वीकारावे लागते, तरच सख्य भक्ती उजळून निघते. म्हणून सांगतो की स्वामी प्रेम ओसंडून वाहू दे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.